बाप्पा, चारुदत्त देसाईंसारख्या लोकांची या समाजाला खरंच गरज आहे. त्यांच्यासारखी प्रामाणिक माणसं या जगात आहेत, त्याच्यामुळे न्याय व्यवस्था टिकून आहे. आणि फक्त गुन्हेगार नाही, खासदार आमदार ह्या लोकांवर सुद्धा वचक आहे. त्यांना जर काही झालं ना तर सगळंच बिथरेल. बाप्पा प्लीज, त्यांचं रक्षण करायची ताकद आम्हाला दे. मागा मागा, दुसऱ्यासाठीच आयुष्यभर मागा. अगं कधीतरी स्वतःसाठी काहीतरी माग त्याच्याकडं. मी माझ्यासाठी मागितलं तर तू काय करशील? मग तू कोणासाठी मागशील? असं बोललं म्हणजे झालं का? सुमी, ते निशीच्या सासरकडची मंडळी आली होती, तर काही पुढे कळवलं का त्यांनी? अगं सगळं ठरलंय त्यांचं. तुला सांगू का, तिकडची माणसं खूप चांगली आहेत हा. मुलगा पण चांगला आहे, पण थोडा आबोल वाटला मला. अगं पण तो पहिल्यांदा आला होता आपल्याकडे, थोडा लाजत असेल. तुला माणसं चांगली वाटली ना म्हणजे चांगलीच असते. हो हो हो. आता बाप्पाने तुझ्यासाठी पण एक चांगलं स्थळ पाठवावं. म्हणजे काय, पुढच्या वर्षी तू सुद्धा जोड्याने येऊन दर्शन घेशील ग. हो, तुला तर मला या घरातनं बाहेर काढायची खूप घाई झाली आहे ना. नाही तसं असेल तर सांग, मी जाईन. तसं नाही ग, रीत असते ही मुलीनं लग्न करून सासरी जाण्याची. कळतंय मला, पण आता होतंय निशीचं लग्न, आधी तर होऊ देत ना. मी थोडीशी उशिरा जाईन या घरातनं. अगं होऊ देत की, मला आनंदच आहे त्यात. पण मला एक सांग, तू सगळ्यांच्या सुखाचा विचार करतेस, तसे बाकीचे तुझ्या सुखाचा विचार करतात का ग? अगं पण आपल्या सुखाचा विचार आपणच करायचा असतो असं तूच म्हणतेस. आपल्या झोपेचाही विचार आपणच करायचा असतो आणि तब्येतीचाही विचार आपणच करायचा असतो. समजलं बरं आजीबाई. तेव्हा तुम्ही पण तुमच्या तब्येतीचा विचार करा. खूप दगदग करता, जरा आराम करा, जागरण कमी करा. जागरण वगैरे काही नाही आहे सुमी, साधन आहे. आमच्या दोघांमधला मुख्य संवाद आहे असं म्हणावं तर. मुख्य संवाद आहे का? आणि त्याच्याकडे पाहिलं ना की सगळा थकवा निघून जातो. चालू दे चालू दे, तुमची साधना चालू दे. तू पण झोप लवकर, चल आता. ते तू काही ऐकणार आहेस का बोलायला? कर, जागरण कर, हो. काम कर.